तुम्हाला माहिती आहे आपल्या पुण्यात शहराची स्वच्छता करण्याच्या करता 12,350 लोक काम करतात. किती? 12,350. सकाळी उठल्यानंतर 6 वाजता कोण झाडलोट करताना दिसते? कुठे गेले 12,350 लोक? कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये काम करणारी लिस्ट एवढी आहे. कुठं जातो पैसा? कोण लक्ष देणार? महानगरपालिकेचं काम नाहीये. 15 गाड्या ऑटोमॅटिक रस्ता साफ करणारे आपल्याकडे काय करतात गाड्या? जवळपास 111 छोटे मशीन ते सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या आदर पुनावालांनी दिले. ते असं सक करतंय, कचरा सक करतंय. कुठे गेले 111? कचरा कसा दिसतोय? वेगवेगळ्या भागामध्ये कुठं कचरा दिसतोय? का कचरा उचलला जात नाही? तर बसणारा सगळा समाज टॅक्स भरतो. तो टॅक्स काय मुठभट लोकांची घरदार भरण्याच्या करता? टेंडर कशी होतात? ठराविक लोकांना टेंडर कशी मिळतात? ठराविकच कॉन्ट्रॅक्टर कसे तिथं बसतात? त्याला कोण जात विचारणार आहे? मित्रांनो, 25 वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये त्या सगळ्या गोष्टी मी बारकाईने केल्यात. आज तुम्ही जाऊन बघा, सकाळी 6 वाजता माझी बारामती साफसफाई तिथे होते. 8 वाजता सगळं शहर चकाचक दिसतं. तसं का पुण्यामध्ये होऊ शकत नाही? राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये. इथलं पुण्याचं नेतृत्व कमी पडत आहे.